नमस्कार. मी कीर्तनकार चारुदत्त गोविंदस्वामी आफळे या अमृत मार्फत होत असलेल्या एका सुंदर अशा युवा शिबिरामध्ये सहभागी झालो आहे. शिबिर पाहताना असं मनामध्ये येतं की आम्ही कीर्तन करताना एक कथा नेहमी सांगतो पुराणामधली, की जेव्हा देवांची शक्ती कमी व्हायला लागली तेव्हा एक समुद्र मंथन केलं होतं आणि त्या समुद्रातून अमृत मिळवलं होतं आणि ते अमृत सगळ्या देवांना देऊन पुन्हा एकदा दैवी सत्ता त्या काळात वाढवली गेली होती. तेव्हा एकूणच शिबिराची सगळी उद्दिष्ट, सगळे कार्यक्रम आणि ह्या तरुणांचा सगळ्यांचा अत्यंत प्रामाणिक त्यातला सहभाग आणि उत्साह हा पाहता असं खरंच वाटतं की याही आता एका आधुनिक काळात एक वेगळं समुद्र मंथन आहे आणि त्यायोगे या समुद्र मंथनातून निघणारं अमृत या सगळ्या युवकांच्या नसानसामध्ये भिनून एक अमृतमय, अमृत वर्षिणी अशा देशाचं निर्माण हे सगळे निश्चितपणे करू शकतील यात संशय नाही. तेव्हा आत्यंतिक कष्ट घेऊन या पद्धतीचे प्रकल्प आणि या पद्धतीचा संकल्प या दोन्ही गोष्टी केल्याबद्दल अमृतचे सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अगदी मनःपूर्वक आभार आणि कौतुक यासाठी की आम्ही त्यांच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेनं आता असे पाहतो की जेवढे हे सगळे कार्यकर्ते येतील तेवढी शिबिरं त्यांच्या त्यांच्या ठिकाणी तितक्याच मोठ्या शक्तीनं होऊन अशी ईश्वर भक्तांची मांदियाळी अनवरत भूमंडळी तुम्हा मला या अमृतच्या निमित्ताने भेटायला मिळेल यात संशय नाही. पुन्हा एकदा या शिबिरामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला माझा सतत सहभाग राहणारच आहे आणि उदंड यश येत राहू अशीच ईश्वरापाशी प्रार्थना.